नमस्कार, मी अनवर मुल्ला. पाहूया आजची बातमी. नमस्कार, मी योगेश. महाराष्ट्र न्यूज अपडेट मध्ये स्वागत. सध्या इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक रंगमळत सुरू आहे आणि आज आपण प्रभाग क्रमांक 11 मधील सरफराज जॅकेट खलिफा यांची संवाद साधणार आहोत. जाणून घेणार आहोत की त्यांची नेमकी भूमिका काय. नमस्कार सर. नमस्कार. सर, आपण निवडणूक रिंगणात का उतरलो, काय सांगाल याबद्दल? भागातील जे काम आहेत ते अजूनपर्यंत रखडलेले आहेत. मागे 2-2 वेळा नगरसेवक पद देऊन सुद्धा त्यांनी भागातले कामकडे दुर्लक्ष केलेले आहे. रस्ते, गटारे, आरोग्य व्यवस्था जशाच तसेच रेखडले गेलेले. नेमकं तुम्ही कोणकोणती कामं आतापर्यंत केली सत्तेत असताना? मी सत्तेत नसताना आमच्या भागातील प्रभाग क्रमांक 11 मधील शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप 2020 पासून आम्ही करत आलेलो आहे. परंतु लॉकडाऊन पिरियड मध्ये परप्रांतीयांना त्यांची शालेय किट, त्यांचे जेवणाचे सगळी सुविधा आम्ही बघितलेली आहे. जेणेकरून त्यांना त्यावेळी काम नंतर सुट्टी होती, पगार मिळत नव्हता. त्या परिस्थितीत आम्ही त्यांच्या घरोघरी जाऊन अन्न वगैरे आम्ही पोहोचवलेलं आहे. परत जे आजारी वगैरे पडलेले आहेत त्यांना आरोग्यासाठी आम्ही आर्थिक मदत केलेली आहे. आणि आमचे दवाखान्यात ऑपरेशन वगैरे असेल तर आमची कमिटी जाऊन त्यांना रिक्वेस्ट करून 50% पर्यंत रिक्वेस्ट करून त्यांना 50% फी माफ करावी लावतो आम्ही. नक्कीच आम्ही पाहतोय की आपण सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य सर्व क्षेत्रात काम करताय. तुम्ही सध्या कंपनी याचे नाव शाहू आघाडीतून उभा. शाहू आघाडीच का निवडलं तुम्ही, काय सांगाल? तर शाहू आघाडीचा विजन विकासाबद्दल आहे, नाही इतर तर काही नाही. फक्त शाहू विकास आघाडी हे विकासाबद्दलच तुम्हाला बोलणार, ना की विरोधकावर चिखलफेक किंवा असं काही करणार नाही. ती विकासाबद्दलच बोलत राहणार आणि विकासाची कामं जी रखडलेली आहेत तीच भांडून आम्ही करून घेणार. लोक तुम्हाला का मत देतील, काय सांगाल? कारण मी हे काम पद नसताना देखील मी करत आलेलं आहे. माझे 3 वर्ष झाले मी महासेवा केंद्र चालवत आहे. लोकांची परिस्थिती काय आहे, कशात त्याचे डॉक्युमेंटरी प्रॉब्लेम, रेशन कार्ड अजून नाही, लोकांचे डॉक्युमेंट व्यवस्थित नाही, प्रभागातील काम तरी गटरीची व्यवस्था व्यवस्थित नाही, रस्ते व्यवस्थित नाही, आमचा फकीरमाळा जसाच तसेच आहे, त्यात काही डेव्हलपमेंट नाही. आणि पाणी प्रश्न इचलकरंजीचा सगळ्या शहरभर माहिती. नेमकं तुम्ही निवडून आल्यावर काय बदल करणार आहात? निवडून आल्याबद्दल जे रखडलेली जी काम आहेत, जे पूर्वीचे जे नगरसेवक वगैरे आहेत, जे आश्वासन दिलेले आहेत, अजून पण दिवाबत्ती पण नाही एक भागात आमच्या फकीरमाळ्यात अजून अंधारात ते दिवस काढत आहेत. रस्त्यावरती दिवाबत्ती नाही, ही कामं मी सत्तेत आल्यानंतर आम्ही करणार आहोत. आपली क्रीडा शिक्षण म्हणून ओळख आहे, काय सांगाल? सर, मुलांना आज व्यसनाधीन जी मुलं झालेली आहेत त्यांना क्रीडा क्षेत्रात वळवल्यावरती मुलं जी यंग पिढी आहे ती व्यसनापासून दूर राहिली. नक्कीच तुम्ही नागरिक सुविधांचा पाठपुरावा करणार. तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल? मतदारांना उमेदवाराच्या भूलथापांना न बळी जाता विकासाच्या कामाला जो हे देतो त्याचा साथ द्यावा, मी ही विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार.